आणि वादग्रस्त अभिनेत्याच्या बातमीनंतर आता बातमी आहे बळीराजाची चिंता वाढवणारी। यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल होणार आहे। 12 जून किंवा 13 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। त्यामुळे यंदा केरळमध्ये मान्सून 6 जूनला धडकणार आहे। राज्यात 5 दिवस उशिरा येणार पाऊस। केरळात 6 जूनला मॉन्सूनचं आगमन। हवामान खात्याने वर्तवला मॉन्सूनचा अंदाज। IMD की स्कायमेट, कुणाचा अंदाज खरा? अर्धा मे महिना संपत आल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जून महिन्याकडे लागलंय। दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सून केरळाच्या किनारपट्टीवरती दाखल होतो। मात्र यंदा मॉन्सूनला उशीर होणार असून 6 जूनला तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रात 12 ते 13 जूनला मॉन्सूनचं आगमन होऊ शकतं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। सरासरी 10 जून ही मुंबईवर ऑनसेट होतो, त्याच्या आधी तळ कोकणात होतो 7 जूनपर्यंत। तर थोडासा कदाचित अवधी लागू शकेल हे तळ कोकणामध्ये पोहोचायला। 2015 साल वगळता 2005 सालापासून भारतीय हवामान खात्याने मॉन्सूनच्या आगमनाविषयी वर्तवलेला अंदाज अचूक ठरला असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे। एकीकडे हवामान खात्याने 6 जूनला मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केलाय, तर दुसरीकडे स्कायमेट 4 जूनचं भाकीत करतंय। त्यामुळे नेमका कुणाचा अंदाज खरा असा प्रश्न आता बळीराजासह सर्वसामान्यांनाही पडलाय। स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।